राधे राधे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये करंट अफेअर्सशी रिलेटेड काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला वळूया पहिल्या प्रश्नाकडे. तेलंगणा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, तेलंगणा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री हे रेवंत रेड्डी हे आहेत. मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री हे मोहन यादव हे आहेत. ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट 2023मध्ये कोणाला A+ रेटिंग देण्यात आले आहे? तर मित्रांनो, ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट 2023मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर शक्तिकांत दास यांना A+ रेटिंग देण्यात आले आहे. राजस्थान राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, राजस्थान राज्याचे नवीन मुख्यमंत्री हे भजनलाल शर्मा हे आहेत. तर तिथले राज्यपाल म्हणजेच राजस्थानचे राज्यपाल हे कलराज मिश्रा हे आहेत. पोलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो, पोलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून डोनाल्ड टस्क यांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर म्हणजेच स्वरवेद महामंदिराचे उद्घाटन केले आहे? तर मित्रांनो, नरेंद्र मोदींनी वाराणसी, उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर स्वरवेद महामंदिराचे उद्घाटन केले आहे. हॉर्नबिल हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर मित्रांनो, हॉर्नबिल हा महोत्सव नागालँड या राज्यामध्ये साजरा करण्यात आला. छत्तीसगड या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, छत्तीसगड या राज्याचे नवीन मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे आहेत आणि तिथले राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन हे आहेत. कोणत्या राज्याने द बेस्ट सस्टेनेबल वाईल्ड लाईफ टुरिझम स्टेट अवॉर्ड जिंकला आहे? तर मित्रांनो, मध्य प्रदेश या राज्याने द बेस्ट सस्टेनेबल वाईल्ड लाईफ टुरिझम स्टेट अवॉर्ड जिंकला आहे. अलीकडेच लाल ग्रह दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर मित्रांनो, लाल ग्रह दिवस हा 28 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा करण्यात आला. मित्रांनो, अलीकडेच कोणत्या देशात क्राकाटोआ या ज्वालामुखीचा विस्फोट झाला? तर मित्रांनो, अलीकडेच इंडोनेशिया या देशामध्ये क्राकाटोआ या ज्वालामुखीचा विस्फोट झाला. अर्जेंटिना या देशाचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर मित्रांनो, अर्जेंटिना या देशाचे राष्ट्रपती म्हणून जेवियर मिलेई यांची निवड करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल. तर चला वळूया प्रश्नाकडे. हॉट बलून प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर मित्रांनो, हॉट बलून प्रकल्प हा हरियाणा या राज्याने सुरू केलेला आहे. भारतात सर्वात मोठा रेल्वे अपघात हा कुठे झाला होता? तर मित्रांनो, अलीकडेच हा अपघात झालेला आहे. तर हा अपघात ओडिसामधल्या बालासोर येथे झालेला होता. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023मध्ये सर्वात जास्त पदक कोणत्या राज्याने मिळवले? तर मित्रांनो, गोवा येथे झालेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023मध्ये सर्वात जास्त पदक महाराष्ट्र या राज्याने मिळवले आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल कोण आहेत? तर मित्रांनो, भारताचे सॉलिसिटर जनरल हे तुषार मेहता हे आहेत. 19व्या आशियाई खेळ 2023मध्ये भारताला एकूण किती पदके मिळाली? तर मित्रांनो, चीनमधल्या हाँगझौ या शहरामध्ये झालेल्या 19व्या आशियाई खेळ 2023मध्ये भारताला एकूण 107 पदके मिळाली. 19व्या आशियाई खेळामध्ये पदक तालिकेत भारताने कोणता क्रमांक पटकावला? तर मित्रांनो, 19व्या आशियाई खेळामध्ये पदक तालिकेत भारताने 4था क्रमांक पटकावला. म्हणजेच भारताने एकूण 107 पदके जिंकली. त्यामध्ये 28 गोल्ड आहेत, 38 सिल्वर आहेत आणि 41 ब्रॉन्झ पदके आहेत. असे एकूण 107 पदके भारताने जिंकली. नायजेरिया या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? तर मित्रांनो, नायजेरिया या देशाचे नवीन राष्ट्रपती हे बोला टिनुबू हे आहेत. फिफा रँकिंग 2023मध्ये जगातील नंबर 1 फुटबॉल संघ कोणता बनला आहे? तर मित्रांनो, फिफा रँकिंग 2023मध्ये जगातील नंबर 1 फुटबॉल संघ हा अर्जेंटिना बनला आहे.
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे? तर मित्रांनो, देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम हे जयपूर या ठिकाणी बांधले जाणार आहे. 2024मध्ये कोणाला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, 2024मध्ये भारतरत्न पुरस्कार हा बिहारचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. 2023मध्ये किती जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, 2023मध्ये 106 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, त्यापैकी पद्मश्री पुरस्कार 91 जणांना देण्यात आला आहे. पद्मभूषण पुरस्कार हा 9 जणांना देण्यात आला आहे आणि पद्मविभूषण पुरस्कार हा 6 जणांना देण्यात आला आहे. तर मित्रांनो, पद्म पुरस्कार राष्ट्रपती प्रदान करत असतात. तर महाराष्ट्रातील किती जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर महाराष्ट्रातील 12 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर कोणत्या राज्यात बांधण्यात येणार आहे? तर मित्रांनो, देशातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर हे तेलंगणा या राज्यामध्ये बांधण्यात येणार आहे. भारताबाहेर जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन न्यू जर्सी अमेरिका येथे करण्यात आले. तर त्या मंदिराचे नाव काय आहे? तर मित्रांनो, भारताबाहेर जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन न्यू जर्सी येथे अमेरिका येथे करण्यात आले. तर त्या मंदिराचे नाव स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर असे आहे. प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार 2023 कोणी जिंकला आहे? तर मित्रांनो, प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार 2023 हा रुईझियांग झांग जिंकला आहे. भारताचे 41वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणते बनले आहे? तर मित्रांनो, भारताचे 41वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ हे पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन हे बनले आहे. रॉ म्हणजेच रिसर्च अँड ॲनालिसिस विंगचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, रॉचे अध्यक्ष हे रवी सिन्हा हे आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या चंद्रयान 3चे लँडिंग साईट कोणत्या नावाने ओळखले जाईल? तर मित्रांनो, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या चंद्रयान 3चे लँडिंग साईट हे शिवशक्ती बिंदू म्हणजेच शिवशक्ती पॉईंट या नावाने ओळखले जाईल. 2023मध्ये झालेल्या 19व्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर मित्रांनो, 2023मध्ये झालेल्या 19व्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू हा नीरज चोप्रा ठरला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? तर मित्रांनो, स्वच्छ सर्वेक्षण 2023मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर हे गुजरातमधील सुरत आणि मध्य प्रदेशमधील इंदोर हे 2 शहरे संयुक्तरित्या स्वच्छ आहेत. तर राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य हे स्वच्छ राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 2023मध्ये भारताने कितव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला? तर मित्रांनो, 2023मध्ये भारताने 77व्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. तर 2024मध्ये भारत 78व्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिन साजरा करेल. 2023मधील भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय होती? तर मित्रांनो, 2023मधील भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनाची थीम ही नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट ही होती. पॅराग्वेचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहे? तर मित्रांनो, पॅराग्वे या देशाचे नवीन राष्ट्रपती सॅन्टियागो पेना हे बनले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा 2023मध्ये कितवा राज्याभिषेक सोहळा रायगड येथे पार पडला? तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा 2023मध्ये 350वा राज्याभिषेक सोहळा हा रायगड येथे पार पडला. जागतिक आरोग्य संघटनेच्या बाह्य महालेखा परीक्षकपदी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेच्या बाह्य महालेखा परीक्षकपदी ही गिरीशचंद्र मुर्मू यांची निवड झाली आहे आणि यांचा कालावधी हा 2024 ते 2027 असा राहणार आहे. तर गिरीशचंद्र मुर्मू हे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत. जगातील सर्वात मोठा
नार्को स्टेट कोणता देश बनला आहे? तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठा नार्को स्टेट हा सिरिया हा देश बनला आहे. तर मित्रांनो, नार्को स्टेट म्हणजे काय? तर मित्रांनो, नार्को स्टेट म्हणजे देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी नशिल्या पदार्थाची निर्यात करणे. जसं की सिरियामध्ये एम्फेटिन टॅब्लेटची सर्वात जास्त निर्यात केली जाते. भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालये आहेत? तर मित्रांनो, भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. भारताचे 25वे उच्च न्यायालय कुठे स्थापन झाले? तर मित्रांनो, भारताचे 25वे उच्च न्यायालय हे 1 जानेवारी 2019 रोजी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थापन झाले. 2023मध्ये संपन्न झालेल्या 15व्या ब्रिक्स शिखर संमेलनाचे यजमानपद कोणत्या देशाकडे होते? तर मित्रांनो, 2023मध्ये संपन्न झालेल्या 15व्या ब्रिक्स शिखर संमेलनाचे यजमानपद हे दक्षिण आफ्रिका या देशाकडे होते. मित्रांनो, ब्रिक्स म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 देशांचा संघ म्हणजेच ब्रिक्स. मित्रांनो, 1 जानेवारी 2024 पासून ब्रिक्स या संघटनेमध्ये आणखी किती देश स्थायी सदस्य देश म्हणून सहभागी झालेत? तर मित्रांनो, 1 जानेवारी 2024 पासून ब्रिक्स संघटनेमध्ये 5 देश स्थायी सदस्य देश म्हणून सहभागी झालेत. तर ते 5 देश कोणते आहेत? तर बघूया. मिस्र, इथिओपिया, इराण, सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात असे हे 5 देश ब्रिक्स संघटनेमध्ये 1 जानेवारी 2024 पासून स्थायी सदस्य देश म्हणून सहभागी झाले आहेत. देशाच्या कोणत्या पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभागाला स्कॉच सिल्वर पुरस्कार 2023 देण्यात आला? तर मित्रांनो, देशाच्या चंदीगड या पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभागाला स्कॉच सिल्वर पुरस्कार 2023 देण्यात आला आहे. फेमिना मिस इंडिया 2023ची विजेती कोण ठरली आहे? तर मित्रांनो, फेमिना मिस इंडिया 2023ची विजेती ही राजस्थान राज्याची नंदिनी गुप्ता ही ठरली आहे. महाराष्ट्र शासनाने 6वी ते 8वी या इयत्तेसाठी कोणता विषय बंधनकारक केला आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 6वी ते 8वी या इयत्तेसाठी कृषी विषय हा बंधनकारक केलेला आहे. गज उत्सव 2023 कुठे पार पडला? तर मित्रांनो, गज उत्सव 2023 हा आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान म्हणजेच काझीरंगा नॅशनल पार्क येथे पार पडला. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हे आहेत आणि उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोघेही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे रमेश बैस हे आहेत. ओडिशा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, ओडिशा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे नवीन पटनायक हे आहेत. तर ओडिशा राज्याचे राज्यपाल हे रघुवर दास हे आहेत. नवी दिल्लीतील भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन कोणी केले? तर मित्रांनो, नवी दिल्लीमधील भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन हे श्री नरेंद्र मोदी यांनी 28 मे 2023 रोजी केले. कर्नाटक राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, कर्नाटक या राज्याचे नवीन मुख्यमंत्री हे सिद्धरामय्या हे आहेत. तर कर्नाटक राज्याचे राज्यपाल हे थावरचंद गहलोत हे आहेत. मित्रांनो, वायुसेनेचे नवीन उपप्रमुख कोण आहेत? तर मित्रांनो, वायुसेनेचे नवीन उपप्रमुख हे एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे आहेत. रिंग साइड हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो, रिंग साइड हे पुस्तक डॉक्टर विजय दर्ड यांनी लिहिले. लिपझिंग बुक प्राइज पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, लिपझिंग बुक प्राइज पुरस्कार 2023 हा रशियाची लेखिका मारिया स्टेपनोव्हा हिला मिळालेला आहे. 2023मध्ये झालेली 17वी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून चीनचा पहिला विश्व बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला आहे? तर मित्रांनो, 2023मध्ये झालेली 17वी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून डिंग लिरेन हा चीनचा पहिला विश्व बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे. 2023मध्ये भारताच्या G20 अध्यक्षतेखाली सायन्स 20 एंगेजमेंट ग्रुप मीटिंग कोठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो, 2023मध्ये भारताच्या G20 अध्यक्षतेखाली सायन्स 20 एंगेजमेंट ग्रुप मीटिंग ही लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात आयोजित करण्यात आली होती.
डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर मित्रांनो, डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करणारे भारतातील पहिले राज्य हे केरळ राज्य बनले आहे. कोणत्या राज्याने 2023मध्ये मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना सुरू केली? तर मित्रांनो, बिहार या राज्याने 2023मध्ये मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना सुरू केली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला वळूया प्रश्नाकडे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023मध्ये भारताचा 132 अर्थव्यवस्थांपैकी 40वा क्रमांक आहे. तर पहिल्या 3 नंबरवर कोण कोण आहेत? स्वित्झर्लंड 1 नंबरवर आहे, स्वीडन 2 नंबरवर आहे आणि युनायटेड स्टेट्स हा 3 नंबरवर आहे. तर मित्रांनो, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स कोणती संस्था जारी करते? तर मित्रांनो, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स ही जागतिक बौद्धिक संपदा संस्था जारी करते. मित्रांनो, खेलो इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, खेलो इंडियाचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. डायमंड लीग 2023मध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने कोणते पदक पटकावले? तर मित्रांनो, डायमंड लीग 2023मध्ये भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राने रजत पदक पटकावले. तर मित्रांनो, या लीगमध्ये सुवर्ण पदक हे चेक रिपब्लिकच्या जाकूब वादलेच याने पटकावले. इस्रायल या देशाने हमास विरुद्ध असलेल्या लढ्याला काय नाव दिलेले आहे? तर मित्रांनो, इस्रायल या देशाने हमास विरुद्ध असलेल्या लढ्याला ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स असे नाव दिलेले आहे. मित्रांनो, 2019मध्ये भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले होते? तर मित्रांनो, 19मध्ये भारतरत्न पुरस्काराने 3 जणांना सन्मानित करण्यात आले होते. प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, भूपेंद्र हजारिका या तिघांना 2019मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मित्रांनो, 2019 नंतर 2023पर्यंत कोणालाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं नाही आहे. आता फक्त 2024मध्ये भारतरत्न पुरस्काराने बिहारचे माजी 2दा मुख्यमंत्री राहिलेले स्वर्गवासी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. खंजर हा 11वा संयुक्त लष्करी सराव 2024 कोणत्या 2 देशांमध्ये होणार आहे? तर मित्रांनो, खंजर हा 11वा संयुक्त लष्करी सराव 2024 भारत व किर्गिझिस्तान या 2 देशांमध्ये होणार आहे. तर मित्रांनो, 22 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024च्या दरम्यान हिमाचल प्रदेशच्या बकलोहमध्ये हा सराव होणार आहे. 71वी मिस वर्ल्ड प्रतियोगिता 2023 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, 71वी मिस वर्ल्ड प्रतियोगिता 2023 ही 2024मध्ये भारत या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. मित्रांनो, ड्युरंड कप 2023 कोणी जिंकला? तर मित्रांनो, ड्युरंड कप 2023 हा विजेता संघ मोहन बागान सुपर जायंट्स हा आहे. तर उपविजेता हा ईस्ट बंगाल आहे. तर मित्रांनो, ड्युरंड कप कोण आयोजित करतो? तर ड्युरंड कप हा ड्युरंड फुटबॉल टूर्नामेंट सोसायटी आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून आयोजित केला जाते. हा आशियातला सर्वात जुना आणि जगातला 3रा सर्वात जुना फुटबॉल टूर्नामेंट आहे. गुजरात राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, गुजरात या राज्याचे नवीन मुख्यमंत्री हे भूपेंद्र पटेल हे आहेत. तर गुजरात राज्याचे राज्यपाल हे आचार्य देवव्रत हे आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023ची थीम काय होती? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023ची थीम ही मानवतेसाठी योग ही थीम होती. BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष हे रॉजर बिन्नी हे आहेत. तर BCCIचे उपाध्यक्ष हे राजीव शुक्ला हे आहेत. IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, IPLचे अध्यक्ष हे अरुण धुमाळ हे आहेत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त हे उर्विंदर पाल सिंग हे आहेत. नेपाळ या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर मित्रांनो, नेपाळ या देशाचे पंतप्रधान हे
पुष्पकमल दहल हे आहेत आणि नेपाळ या देशाचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल हे आहेत. रामचंद्र पौडेल हे नेपाळचे तिसरे राष्ट्रपती आहेत. केरळ या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मित्रांनो, केरळ या राज्याचे मुख्यमंत्री हे पिनरई विजयन हे आहेत. तर केरळचे राज्यपाल कोण आहेत तर केरळचे राज्यपाल हे आरिफ मोहम्मद खान हे आहेत. मित्रांनो, विश्व स्नूकर स्पर्धा 2023चा विजेता कोण आहे तर विश्व स्नूकर स्पर्धा 2023चा विजेता हा लुका ब्रेसेल आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे तर मित्रांनो, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव हे अहिल्यानगर असे आहे. मित्रांनो, औरंगाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे तर औरंगाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव हे छत्रपती संभाजीनगर आहे. उस्मानाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे तर मित्रांनो, उस्मानाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव हे धाराशिव असे आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत तर मित्रांनो, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक हे राहुल द्रविड आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला वळूया पुढच्या प्रसिद्ध सबरीमाला मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो, प्रसिद्ध सबरीमाला मंदिर हे केरळ या राज्यामध्ये आहे. बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो, बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म या पुस्तकाचे लेखक रचना बिस्वात रावत या आहेत. ब्राझील या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत तर मित्रांनो, ब्राझील या देशाचे नवीन राष्ट्रपती हे लुईज इनासियो लुला हे आहेत. कोणत्या राज्याने भारतामध्ये सर्वात मोठा IT हब बनवण्याची घोषणा केली आहे तर मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्याने भारतामध्ये सर्वात मोठा IT हब बनवण्याची घोषणा केली आहे. मित्रांनो, इंटरपोलने मानवी तस्करीविरुद्ध कोणती मोहीम सुरू केली आहे तर मित्रांनो, इंटरपोलने मानवी तस्करीविरुद्ध ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स 2 ही मोहीम सुरू केली आहे. अलीकडेच चर्चेत असलेला ग्रीन ओएज 2050 हा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो, अलीकडेच चर्चेत असलेला ग्रीन ओएज 2050 हा प्रोजेक्ट आंतरराष्ट्रीय सागरी संघटना म्हणजेच IMOशी संबंधित आहे. 2023मध्ये पार पडलेला अंडर-19 एशिया कप कोणी जिंकला तर मित्रांनो, 23मध्ये पार पडलेला अंडर-19 एशिया कप हा बांगलादेशने जिंकला. तर उपविजेता हा संयुक्त अरब अमिरात होता. कोणत्या भारतीय वंशाच्या लेखिकेला 2023मध्ये ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो, नंदिनी दास या भारतीय वंशाच्या लेखिकेला 2023मध्ये ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, 12 U2 बिझनेस फोरम 2023चे पहिले संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते तर मित्रांनो, 12 U2 बिझनेस फोरम 2023चे पहिले संमेलन हे संयुक्त अरब अमिरेतच्या अबुधाबी येथे करण्यात आले होते. तर मित्रांनो, 12 U2 हा भारत, इस्रायल, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात या 4 देशांचा समूह आहे. चिदंबरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो, चिदंबरा या पुस्तकाचे लेखक सुमित्रा नंदन पंत या आहेत. कोणाला सत्यजित रे लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो, सत्यजित रे लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार 2023ने हॉलिवूड अभिनेता मायकल डग्लस याला सन्मानित करण्यात आले. 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 2023 कुठे पार पडला तर मित्रांनो, 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 2023 हा गोवा या राज्यामध्ये पार पडला. अलीकडेच देशातील पहिले सोलर रूफ सायकलिंग ट्रॅक कुठे करण्यात आले तर मित्रांनो, अलीकडेच देशातील पहिले सोलर रूफ सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन हे हैदराबाद येथे करण्यात आले. मित्रांनो, 2023मध्ये आशियातील सर्वात जुनी फुटबॉल टुर्नामेंट ड्युरंड कप 2023चे 132वे संस्करण कुठे आयोजित करण्यात आले होते तर मित्रांनो, 2023मध्ये आशियातील सर्वात जुनी
फुटबॉल टूर्नामेंट ड्युरंट कप 2023चे 132वे संस्करण हे कोलकाता, गुवाहाटी, शिलाँग व कोक्राझार इथे आयोजित करण्यात आले होते. तर मित्रांनो, या कपचा विजेता संघ हा मोहन बागान सुपर जायंट हा आहे. तर उपविजेता हा ईस्ट बंगाल हा आहे. अलीकडेच त्रिपुरा राज्याचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? तर मित्रांनो, अलीकडेच त्रिपुरा या राज्याचे नवीन राज्यपाल हे इंद्रसेना रेड्डी नल्लू हे बनले आहेत. तर त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री हे माणिक साहा हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जगात सर्वात शक्तिशाली लेझर वल्कन 2020 परियोजना कोणत्या देशाने सुरू केली? तर मित्रांनो, जगातील सर्वात शक्तिशाली लेझर वल्कन 2020 परियोजना ही युनायटेड किंगडम या देशाने सुरू केली. चीनमधील हॉंगझोऊ येथे पार पडलेल्या 19व्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष क्रिकेट व महिला क्रिकेट टीमने कोणते पदक पटकावले? तर मित्रांनो, चीनमधील हॉंगझोऊ येथे पार पडलेल्या 19व्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष क्रिकेट व भारतीय महिला क्रिकेट टीमने सुवर्ण पदक पटकावले आहे. हिंद महासागर रिम असोसिएशन 2023 च्या मंत्री परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाने भूषविले? तर मित्रांनो, हिंद महासागर रिम असोसिएशन 2023च्या मंत्री परिषदेचे अध्यक्षपद हे श्रीलंकेनं भूषवले. तर मित्रांनो, श्रीलंका हा 2023 ते 2025 पर्यंत या असोसिएशनचा अध्यक्ष असेल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या सहकार्याने जपानी कंपनी हिताची पेमेंट सर्व्हिसेसने देशातील पहिले UPI ATM कोणत्या ठिकाणी लॉन्च केले आहे? तर मित्रांनो, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने जपानी कंपनी हिताची पेमेंट सर्व्हिसेसने देशातील पहिले व्हाईट लेवल UPI ATM हे मुंबई या ठिकाणी लॉन्च केले आहे. 2023मध्ये सर्वश्रेष्ठ पोशाख डिझाईनचा ऑस्कर अवॉर्ड कोणाला मिळाला? तर मित्रांनो, 2023मध्ये सर्वश्रेष्ठ पोशाख डिझाईनचा ऑस्कर अवॉर्ड हा रुथ कार्टर याला मिळाला. कोणत्या चित्रपटासाठी? तर ब्लॅक पॅन्थर वकंडा फॉरएव्हर या चित्रपटासाठी. तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री हे रेवंत रेड्डी आहे. तर तेलंगणा या राज्याचे राज्यपाल हे तमिलिसाई सुंदरराजन या आहेत. 2023मध्ये पार पडलेल्या 95व्या ऑस्कर अवॉर्डमध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट गीताचा पुरस्कार कोणत्या गीताला मिळाला आहे? तर मित्रांनो, 2023मध्ये पार पडलेल्या 95व्या ऑस्कर अवॉर्डमध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट गीताचा पुरस्कार हा नाटू नाटू या गीताला मिळाला आहे. नाटू नाटू हे गीत RRR या चित्रपटातील आहे. हंग्री स्टोन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, हंग्री स्टोन्स या पुस्तकाचे लेखक रवींद्रनाथ टागोर हे आहेत. गोव्यामध्ये पार पडलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर काय होता? तर मित्रांनो, 2023मध्ये गोव्यामध्ये पार पडलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर हा मोगा होता. भारतातील पहिले 3D प्रिंटेड डाकघर कुठे सुरू झाले आहे? तर मित्रांनो, भारतातील पहिले 3D प्रिंटेड डाकघर हे कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे सुरू झाले आहे. मित्रांनो, कर्नाटक राज्याची राजधानी ही बंगळुरू आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये कोणत्या विश्वविद्यालयाने पहिलं स्थान प्राप्त केलं आहे? तर मित्रांनो, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पंजाब विश्वविद्यालयाने पहिलं स्थान प्राप्त केलं आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023चे आयोजन कोणत्या राज्याने केले होते? तर मित्रांनो, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023चे आयोजन हे उत्तर प्रदेश राज्याने केले होते. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023चे उद्घाटन कोणी केले होते? तर मित्रांनो, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांनी केले होते. तर मित्रांनो, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या गोवा या राज्यामध्ये झाल्या होत्या. तर मोदींनी जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे या स्पर्धेचं उद्घाटन केलं होतं. ऑस्कर पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, ऑस्कर पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार हा ब्रेंडन फ्रेसर याला मिळाला आहे. मित्रांनो, कोणत्या राज्याच्या
वाडाकोलम या तांदूळाला GI टॅग प्रदान केले गेले. तर मित्रांनो, महाराष्ट्र या राज्याच्या वाडाकोलम तांदूळाला GI टॅग प्रदान केले गेले. गोवा राज्याने स्थापित केलेला म्हणजे सुरू केलेला पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार कोणी प्राप्त केला? तर मित्रांनो, गोवा राज्याने स्थापित केलेला पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार हा इस्रोच्या युवास राव सॅटेलाईट सेंटरचे डॉक्टर मथवराज यस यांनी प्राप्त केला. भारताचा 84वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? मित्रांनो, भारताचा 84वा ग्रँडमास्टर हा वैशाली रमेश बाबू ही बनली आहे. तर मित्रांनो, आर प्रज्ञानंदनची बहीण म्हणजेच रमेश बाबू प्रज्ञानंदनची ही बहीण आहे. तर मित्रांनो, ग्रँडमास्टर हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ग्रँडमास्टर हा शब्द बुद्धिबळाशी संबंधित आहे म्हणजेच शतरंजशी संबंधित आहे. वैश्विक स्टार्टअप फंडिंग रँकिंग 2023मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो, वैश्विक स्टार्टअप फंडिंग रँकिंग 2023मध्ये भारताचा 4था क्रमांक आहे. चीनमधील हॉंगझौ येथे झालेल्या 19व्या आशियाई खेळाची आदर्श वाक्य काय होती? तर मित्रांनो, चीनमधील हॉंगझौ येथे झालेल्या 19व्या आशियाई खेळाचे आदर्श वाक्य हे हार्ट टू हार्ट हे होते. तर आशियाई खेळाचा शुभंकर हा मेमोरीज ऑफ जियांगनान म्हणजेच चेनचिन, कॉंकांग आणि लियान लियन हे शुभंकर होते. तर मित्रांनो, हे तुम्हाला पाठ करावे लागतील. 34वा गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2023 कुणाला मिळाला? तर मित्रांनो, 34वा गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2023 हा एलेसेंड्रा कोराप मुंडुरुकू यांना मिळाला. भारतात पहिल्यांदाच कोणत्या राज्याने उन्हाळ्यातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी वॉटर बजेट बनवले आहे? तर मित्रांनो, भारतात पहिल्यांदाच केरळ या राज्याने उन्हाळ्यातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी वॉटर बजेट बनवले आहे. अट्टुकल पोंगल उत्सव हा 10 दिवसांचा सण कुठे साजरा केला जातो? मित्रांनो, इथे लक्ष द्या. पोंगल सण हा तमिळनाडूमध्ये साजरा केला जातो. तर अट्टुकल पोंगल उत्सव हा 10 दिवसांचा सण केरळमधल्या तिरुअनंतपुरम येथे साजरा केला जातो. वर्षाच्या सुरुवातीला कोणता ग्रँड स्लॅम टुर्नामेंट खेळला जातो? तर मित्रांनो, वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन हा ग्रँड स्लॅम टुर्नामेंट खेळला जातो. आशियातला पहिला फ्लोटिंग फेस्टिवल कोणत्या शहरात सुरू केला गेला? तर मित्रांनो, आशियातला पहिला फ्लोटिंग फेस्टिवल हा मध्य प्रदेशातील मंदसौर येथे सुरू केला गेला. मित्रांनो, या फेस्टिवलला भेट देणारे लोक हे फ्लोटिंग स्टेज, फ्लोटिंग मार्केट, बोट स्पा, बोट सवारी, लाईव्ह म्युझिकचा आनंद घेऊ शकतात. मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला वळूया प्रश्नाकडे. कुणाच्या अध्यक्षतेखाली मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी गृह मंत्रालयाने आयोगाची स्थापना केली आहे? तर मित्रांनो, अजय लांबा हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहे. अजय लांबा यांच्या अध्यक्षतेखाली मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी गृह मंत्रालयाने आयोगाची स्थापना केली. 19व्या आशियाई खेळ 2023मध्ये लवलिना बोरगोहेन हिने कोणते पदक पटकावले? तर मित्रांनो, 19व्या आशियाई खेळ 2023मध्ये लवलिना बोरगोहेन हिने रजत पदक पटकावले. मित्रांनो, हिने 75 किलोग्रॅम वजनी गटामध्ये रजत पदक पटकावले आणि ही बॉक्सर खेळाडू आहे. मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये भारताकडून पहिले पदक कोणी पटकावले होते? तर मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये भारताकडून पहिले पदक हे मीराबाई चानू हिने पटकावले. मीराबाई चानू हिने 49 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग या खेळात रजत पदक पटकावले होते. नीरज चोपडा हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, नीरज चोपडा हा भालाफेकपटू आहे. पहिला ट्राय सर्व्हिस युद्ध सराव कोकण शक्ती कोणत्या 2 देशांमध्ये झाला? तर मित्रांनो, पहिला ट्राय सर्व्हिस युद्ध सराव कोकण शक्ती हा भारत व युनायटेड किंगडम या 2 देशांमध्ये झाला. 2023मध्ये पहिला शेन वॉर्न मेन्स टेस्ट ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? तर मित्रांनो, 2023मध्ये पहिला शेन वॉर्न मेन्स टेस्ट ऑफ द इयर पुरस्कार हा ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा ह्याने जिंकला.
टोकियो ऑलिम्पिक 2020चं आदर्श वाक्य काय होतं? तर मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक 2020चं आदर्श वाक्य हे युनायटेड बाय इमोशन्स हे होतं. तर मित्रांनो, 2024चा ऑलिम्पिक हा पॅरिसमध्ये होणार आहे. सूर्यकिरण हा संयुक्त लष्करी सराव 2023 कोणत्या 2 देशामध्ये झाला? तर मित्रांनो, सूर्यकिरण हा संयुक्त लष्करी सराव 2023 भारत व नेपाळ या 2 देशांमध्ये झाला. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताने किती पदके मिळवली होती? तर मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताने 7 पदके मिळवली होती. मित्रांनो, कोरोनाच्या कारणास्तव टोकियो ऑलिम्पिक 2020 हा 2021 मध्ये घेण्यात आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने मंकीपॉक्सचं नवीन नाव काय ठेवलं आहे? तर मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचं नवीन नाव एमपॉक्स असं ठेवलं आहे. तर मित्रांनो, मंकीपॉक्स हे काय आहे? तर मंकीपॉक्स हा एक व्हायरस आहे. हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या रोहतांग बोगद्याचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर मित्रांनो, हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या रोहतांग या बोगद्याचे नवीन नाव अटल बोगदा असे ठेवण्यात आले आहे. अंदमान निकोबारमधील हॅवलॉक बेटाचे नवीन नाव काय करण्यात आले आहे? तर मित्रांनो, अंदमान निकोबारमधील हॅवलॉक बेटाचे नवीन नाव हे स्वराज बेट असे करण्यात आले आहे. तर मित्रांनो, भारतामधला एकमेव सक्रिय ज्वालामुखी हा अंदमान निकोबारमध्ये आहे. त्या ज्वालामुखीचे नाव बॅरन आयलँड असे आहे. तर दक्षिण आशिया देशामधला एकमेव सक्रिय ज्वालामुखीसुद्धा बॅरन आयलँड हाच आहे. अरुणाचल प्रदेश राज्यामधील किबिथू मिलिटरी स्टेशनचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर मित्रांनो, अरुणाचल प्रदेश राज्यामधील किबिथू मिलिटरी स्टेशनचे नवीन नाव हे जनरल बिपिन रावत मिलिटरी गॅरिसन असे ठेवण्यात आले आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये भारतामधील 42वे जागतिक वारसा स्थळ कोणते बनले आहे? तर मित्रांनो, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये भारतामधील 42वे जागतिक वारसा स्थळ हे कर्नाटक राज्यातील होयसळ मंदिर समूह हे बनले आहे. तर मित्रांनो, भारतातील 41वे जागतिक वारसा स्थळ कोणते बनले आहे? तर मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेले शांतिनिकेतन हे 41वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे. मित्रांनो, अलीकडेच चर्चेत असलेला नागोर्नो काराबाख विवाद कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? तर मित्रांनो, अलीकडेच चर्चेत असलेला नागोर्नो काराबाख विवाद हा अझरबैजान व आर्मेनिया या 2 देशांदरम्यानचा आहे. अलीकडेच भारतामधील कोणत्या राज्यामध्ये व्हॅनेडियम हा दुर्मिळ धातू सापडला आहे? तर मित्रांनो, भारतामधील गुजरात या राज्यामध्ये व्हॅनेडियम हा दुर्मिळ धातू सापडला आहे. 2023 मध्ये पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर मित्रांनो, 2023 मध्ये पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार हा एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाला मिळाला. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्री कोणाला मिळाला? तर मित्रांनो, ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिशेल येहो हिला मिळाला. हिला हा पुरस्कार एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या मूव्हीसाठी मिळालेला आहे. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, हा आपला क्वेश्चन झालेला आहे ऑलरेडी. तर पुन्हा बघूया. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा ब्रेंडन फ्रेझर याला मिळालेला आहे. याला हा द व्हेल या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. भारतीय बिलियर्ड स्टार पंकज अडवाणी 26व्यांदा वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचा विजेता ठरला. तर ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो, भारतीय बिलियर्ड्स स्टार पंकज अडवाणी हा 26व्यांदा वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप विजेता ठरला. तर ही स्पर्धा कतार या देशामध्ये झाली होती. अलीकडेच नासा इम्पॅक्ट प्लॅनेट पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, अलीकडेच नासा इम्पॅक्ट प्लॅनेट हा पुरस्कार डॉक्टर सुजित रॉय यांना मिळालेला आहे. मॅन बुकर पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? तर मित्रांनो, मॅन बुकर पुरस्कार 2023 हा आयरिश लेखक पॉल लिंच यांना मिळालेला आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या प्रोफेट सॉन्ग या कादंबरीसाठी मिळालेला आहे.
मित्रांनो, 2023मध्ये गोवा येथे झालेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाला आहे? तर मित्रांनो, 2023मध्ये गोवा येथे झालेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये फारसी चित्रपट एंडलेस बॉर्डर्स या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळालेला आहे. इंडोनेशिया या देशाची नवीन राजधानी काय आहे? तर मित्रांनो, इंडोनेशिया या देशाची नवीन राजधानी ही नुसंतारा ही आहे. नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशातील लुंबिनी बौद्ध विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली? तर मित्रांनो, नरेंद्र मोदी यांना नेपाळमधील लुंबिनी बौद्ध विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2022 रोजी 8 चित्ते कोणत्या देशातून आणले होते? तर मित्रांनो, नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2022 रोजी 8 चित्ते हे नामिबिया या देशातून आणले होते आणि हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. 23वा फिफा अंडर-20 विश्वचषक 2023 कोणी जिंकला? तर मित्रांनो, 23वा फिफा अंडर-20 विश्वचषक 2023 हा विजेता संघ उरुग्वे आहे आणि उपविजेता हा इटली आहे. जगात सर्वात जास्त ग्रँड स्लॅम टुर्नामेंट जिंकणारा टेनिसपटू कोण आहे? तर मित्रांनो, जगात सर्वात जास्त ग्रँड स्लॅम टुर्नामेंट जिंकणारा टेनिसपटू हा सर्बिया या देशाचा नोवाक जोकोविच हा आहे. 2023मध्ये पुणे येथे कोणत्या दोन देशादरम्यान मित्रशक्ती हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता? तर मित्रांनो, 2023मध्ये पुणे येथे भारत व श्रीलंका या दोन देशादरम्यान मित्रशक्ती हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता. कोणत्या राज्याने घोळ मासा हा राज्य मासा म्हणून घोषित केला आहे? तर मित्रांनो, गुजरात या राज्याने घोळ मासा हा राज्य मासा म्हणून घोषित केला आहे. टेनिस या खेळाशी संबंधित असलेला डेव्हिस कप 2023 कोणत्या देशाने जिंकला? तर मित्रांनो, टेनिस या खेळाशी संबंधित असलेला डेव्हिस कप 2023 हा इटली या देशाने जिंकला, तर उपविजेता हा ऑस्ट्रेलिया हा देश आहे. न्यूझीलंड या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर मित्रांनो, न्यूझीलंड या देशाचे पंतप्रधान हे ख्रिस्तोफर लक्सन हे आहेत. लेक लाडकी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर मित्रांनो, लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र या राज्याने सुरू केली आहे. कोणत्या कंपनीने भारतात भूकंप चेतावणी सेवा सुरू केली आहे? तर मित्रांनो, गुगल या कंपनीने भारतात भूकंप चेतावणी सेवा सुरू केली आहे. या सेवेचं नाव काय आहे? अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट सर्व्हिस हे असं या सेवेचं नाव आहे. 2023चा 66वा महाराष्ट्र केसरी विजेता कोण ठरला आहे? तर मित्रांनो, 2023चा 66वा महाराष्ट्र केसरी विजेता हा सिकंदर शेख हा ठरलेला आहे आणि उपविजेता हा शिवराज राक्षे हा आहे. ही प्रतियोगिता पुण्यामध्ये झाली होती. कोणत्या वर्षी भारत हा पोलिओमुक्त देश म्हणून जाहीर करण्यात आला? तर मित्रांनो, जानेवारी 2014 रोजी भारत हा पोलिओमुक्त देश म्हणून जाहीर करण्यात आला. इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था. इस्रोचे अध्यक्ष हे एस सोमनाथ हे आहेत आणि इस्रोचं मुख्यालय हे बंगळुरूमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल. विद्यार्थी मित्रांनो, हे 2 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुमच्यासाठी आणलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओची शेवटी तुम्हाला स्क्रीनवरती करंट अफेअर्सचा 100 क्वेश्चन असलेला व्हिडिओ दिसेल. त्यावर तुम्ही नक्की जा आणि तो व्हिडिओ बघा. तर चला वळूया प्रश्नाकडे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024मध्ये महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024मध्ये महिला एकेरीचा किताब हा बेलारूसच्या आरेना सबालेंका हिने जिंकला, तर उपविजेती ही चीनची झिएंग क्विनवेन ही होती.
मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताबसुद्धा आरेना सबालेंका हिनेच जिंकला होता आणि यावर्षीसुद्धा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024चा महिला एकेरीचा किताब हा आरेना सबालेंका हिनेच जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024चा पुरुष दुहेरीचा किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024चा पुरुष दुहेरीचा किताब हा भारताचा रोहन बोपन्ना व ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू ॲडबेन यांनी जिंकलेला आहे. तर उपविजेता हे सिमोन बोलेली व एंड्रिया ववासोरी हे आहेत. तर मित्रांनो, भारताच्या रोहन बोपन्ना याने ग्रँडस्लॅम किताब हा वयाच्या 43व्या वर्षी जिंकलेला आहे. तो जगातील ग्रँडस्लॅम किताब जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024चा पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024चा पुरुष एकेरीचा किताब हा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करून द्यायचं आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल. धन्यवाद.